इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत महानगरपालिकेच्या सभागृहात आज कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली। बैठकीला आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून विशेष प्रकल्प मंजूर झाला असल्याचं सांगितलं। आयुक्त पाटील यांनी महापालिकेकडे विविध विभागांशी संबंधित सुमारे 619 कोटी रुपये इतकी देणी प्रलंबित असल्याचं सांगितलं। शासनानं यासाठी तातडीनं आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली। महापालिकेची आर्थिक स्थिती, टीपी प्लॅनसह अन्य प्रलंबित विकास कामांबाबत या बैठकीत चर्चा झाली। यावेळी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी इचलकरंजीसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। या बैठकीला माजी नगरसेवकांसह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते।